मित्रांनो, माझे मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. गेल्या काही दिवसापासून जो कंटिन्यू फॉल पाहतोय ना, त्याला एक रिलीफ कॅन्डल तुम्ही आजची म्हणू शकता. एक चांगली कॅन्डल आज आपल्याला फॉर्म होताना पाहायला मिळेल. हां, नक्कीच क्लोजिंग बेसिसवरती विचार केला तर खूप काही गेन आहे अशातला भाग नाही आहे. परंतु ज्या पद्धतीने पुन्हा एकदा सपोर्ट टेस्ट झालेला आहे आणि तिथून मार्केटने एक चांगली अपसाईड दाखवलेली आहे. थोडं वोलेटाईल झालं मार्केट, परंतु फायनल क्लोजिंगसुद्धा 960च्या आसपास येऊन झालेलं आहे. हे एक चांगलं साईन आहे मार्केटमध्ये. म्हणजे याचा अर्थ आपण बुलिश आहोत का, तर नाही. बरं, काल 2 दिवसाचे जे व्हिडिओ बनवले होते, म्हणजे वीकली ॲनालिसिसचा व्हिडिओ असेल किंवा कालचा डेली ॲनालिसिसचा जो व्हिडिओ आहे, त्यामध्ये क्लिअरली आपला अप्रोच काय होता, लेवल थोडा वेळ बाजूला ठेवा, पण आपला अप्रोच काय होता त्यामध्ये, की आपण आत्ता तरी बेरिश साईडला पोझिशन बनवणार नाही आहोत. कुठपर्यंत, जोपर्यंत मार्केट 22,750च्या खाली ट्रेड करत नाही. एक चांगला ब्रेकडाऊन 23,750 780 असेल, एक चांगला ब्रेकडाऊन कोणतंही फॉर्मेशन बनून जर ब्रेकडाऊन होत नाही, तोपर्यंत आपण तिथे कोणताही बेरिश साईडचा ट्रेड प्लॅन करणार नाही. भले आपला दिवस आजचा वाया गेला तरी चालेल. आणि दुसरं काय म्हणणं होतं आपलं, की ज्यांना मध्ये ट्रेडिंग जमतं त्यांनी वरती 22,920 960 हा एक झोन आहे आणि खाली 750 780 आहे. ही रेंज ज्यांना प्ले करता येईल ते प्ले करू शकतात आणि त्या पद्धतीने तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. आणि विकलीमध्ये तर क्लिअर कट आहे, जोपर्यंत 750च्या खाली डेली क्लोजिंग येत नाही तोपर्यंत डिरेक्शनल ट्रेड आपण प्लॅन करणार नाही आहोत. अपसाईडचा तर अजून काही विषय नाही. 23,000 23,030च्या वरती सस्टेन होईल तेव्हा आपण अपसाईडचा विचार करूयात. आता काल डेली ॲनालिसिससाठी जे आपण डिस्कशन केलं तर अगदी त्या पद्धतीचं नाही म्हटलं तरी त्या अप्रोचला अनुसरूनच आजचं कामकाज झालेलं आहे. म्हणजे डाऊन साईडचा ट्रेड आपला कुठेही बनलेला नाही. हा अगदीच तुम्ही ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल तर हा एक ट्रेड बनला असेल आणि दुसरं जसं 780 ब्रेक झालं ना, तर इथे तुमचा एक एसएल हिट झालेला असू शकतो. मी स्वतः इथे पुट साईडचा कोणत्याही इंडेक्स असू द्या, स्टॉक असू द्या, कुठेही मी डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन केलेला नाही आहे आणि मी डाऊन साईड जर जाणार असेल तर सोडून देणार होतो. जर मार्केट इथे सस्टेन करून हा जर ब्रेकडाऊन आला असताना इथे या पद्धतीने, तर मात्र एक चांगला डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन झाला असता आणि मग तो वर्कआउटसुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळाला असता. आता झालं काय, मार्केटने फर्स्ट कॅन्डल जी आहे ना 5 मिनिटाची एक चांगला लो क्रिएट केला आणि पुन्हा त्याच इंटेन्सिटीने पुन्हा वरती आलेला आहे. एक पहिले 15 मिनिट अतिशय वोलेटाईल मार्केट राहिलं, दोन्ही रेंज टेस्ट झाल्या. त्यानंतर इथे वाटत होतं की जे गेले काही दिवस चाललंय तसंच होईल. पण या कॅन्डल ज्यावेळेस बनत होते ना, मार्केटमध्ये प्राईस ॲक्शन बरोबर बाकीच्याही काही गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. ते इथे झालं. आत्ताही जाऊन तुम्ही चेक करू शकता. या ज्या कॅन्डल बनत होत्या सेम कॅन्डल होत्या, म्हणजे ग्रीन तेवढीच कॅन्डल बनत होती आणि रेडही तेवढीच मोठी कॅन्डल बनत होती. पण यावेळेस काय होत होतं, कॉलच्या प्राईस ज्या आहेत ना त्यामध्ये जरी रेड कॅन्डल बनली ना तरी मोठा फॉल होत नव्हता. आणि ज्यावेळेस ग्रीन कॅन्डल बनत होती ना तर ते चांगले वाढत होते, परंतु पुटमध्ये एक डीप येत होता. म्हणजे याच्यावरून काय होत होतं, एक फॉर्मेशन आपल्या लक्षात येत होतं की अपसाईडला मार्केट जाण्याचे चान्सेस आहेत आणि त्यानंतर तसं होतानाही पाहायला मिळालेलं आहे आपल्याला. तुम्ही कुठेही ट्रेड प्लॅन केला असेल चांगला ट्रेड बनलेला असणार आहे. जरी तुम्ही थोडंफार बाईंग केलं असेल स्टॉकमध्ये असू द्यात, इंडेक्समध्ये असू द्यात, तर ते चांगलं आहे. बरं, आता हे जे झालं आजचं ते सस्टेनेबल आहे का हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. अजूनही खूप बुलिश असं काही साईन नाही आहे, फक्त सपोर्ट घेतला आहे. एक ज्याची अपेक्षा होती की मार्केटने घेणं गरजेचं आहे, मग ते PCR असू द्यात, ओव्हरसोल्ड असू द्यात, काही कारण असू द्यात, परंतु मार्केटने सपोर्ट घेणं गरजेचं होतं, जो आज होताना पाहायला मिळालं. मग उद्या आपला अप्रोच कसा असला पाहिजे, एक पुन्हा एकदा दोघांसाठी म्हणजे एक ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल तुम्ही तर ही जी ट्रेंड लाईन आहे ती तुम्ही ड्रॉ करून ठेवा आणि या ट्रेंड लाईनच्या खाली म्हणजे 870 875 ही लेवल ब्रेक होताना स्मॉल क्वांटिटीने तुम्ही डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. पण कधी डायरेक्ट ओपन होतं आहे किंवा पहिलीच कॅन्डल अशी बनते तर नाही. जर मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे किंवा थोडंफार गॅप ओपन होऊन इथे येऊन सस्टेन करते यासारखं आणि इथे ब्रेकडाऊन येतो तर तुम्ही तो ट्रेड प्लॅन करू शकता. मी अजूनही पुट साईडने जाण्यासाठी माझी तयारी नाही आहे. पुट साईडसाठी जो ॲक्च्युअल ट्रेड आहे तो आता हा जो झोन बनलेला आहे 40-50 पॉईंटचा, हा ब्रेक झाल्याशिवाय डाऊन साईडचा डिरेक्शनल ट्रेड बनणार नाही आहे. ती लेवल येऊ शकते 750 780. मग याच्या खाली आपण डिरेक्शनल ट्रेड प्लॅन करू शकतो आणि मग त्याचे मोठे टार्गेट आपण पाहू शकतो. मग ते अगदी 22,500 पर्यंत पोहोचत आहे. काल जसं सांगितलं 60-60 पॉईंटसाठी टार्गेट प्लॅन करू शकता. इथून जर ट्रेड बनतोय ना, म्हणजे 775 780 ब्रेक होताना ट्रेंड लाईन अगदी करेक्ट ड्रॉ करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल 880 इथे ब्रेकडाऊन येतोय तर 820 असेल आणि 760 असेल. या दोन टार्गेटसाठी तुम्ही प्लॅन करू शकता. हे थोडं रिस्की असू शकतं हे ट्रेडिंग. जर फ्लॅट ओपन होतं आणि मार्केट वरती चालायला लागते ना, तर कालचीच जी लेवल आहे ती महत्त्वाची आहे. आत्ता आपण तिथेच क्लोज आहोत. थोडंफार गॅप डाऊन म्हणजे 920 940 इथे ओपन होतंय, मार्केट इथे ते सस्टेन करते आणि ब्रेकआउट येतोय तर एक चांगला ट्रेड बनू शकतो. जर गॅपअप होतंय पण हे गॅपअप जर 23,040च्या वरती नसेल, लक्षात घ्या, गॅपअप होतंय थोडंफार आणि 23,040च्या वरती नसेल तर दोन कंडिशन बनू शकतात. मार्केट ओपनिंग नंतर म्हणजे 23,000च्या आसपास ओपन होईल आणि कंटिन्युअस वरती जाऊन इथे सस्टेन करून किंवा डायरेक्ट 23,040 ब्रेक करून वरती सस्टेन करेल, तर या केसमध्ये आपल्याला कॉल साईडचाच ट्रेड आपण प्रेफर करणार आहोत. आणि दुसरी कंडिशन काय बनू शकते, मार्केट गॅपअप ओपन होईल पण पुन्हा एकदा ही जी लेवल आहे 960 22,960 ही लेवल टेस्ट करायला मग ती 960 असू शकते 940 आणि इथे येऊन एखादा डबल बॉटम असेल किंवा कोणतंही बुलिश फॉर्मेशन बनून जर पुन्हा ब्रेकआउट होतं तर आपण बाईंग साईडचा ट्रेड इनिशिएट करणार आहोत. मग 960 नंतर 23,030 23,040 हे पहिलं टार्गेट, त्यानंतर 23,000
120 आहे आणि मग 23,180 200 याचं प्लॅनिंग आपण करू शकतो. उद्याच येईल अशी शक्यता नाही. 200 हँडल घेऊन चाला उद्या, त्याच्यावरती जर जाते तर आपण लाईव्ह मार्केटमध्ये अपडेट करू. याच्यापेक्षा वेगळं काहीही आता सध्या तरी करू नका. जे छोटे मोठे पॉईंट मिळतात, आता समजा जरी आपण 200चं प्लॅनिंग करतोय, तुमचा स्टॉप लॉस समजा इथे 30 पॉईंटचा येतोय, तर काय करा, 1:2 1:3 या पद्धतीने टार्गेट प्लॅन करा. अगदीच मोठं टार्गेट घेऊ नका. आणि स्पॉटवरती 30 पॉईंटचा स्टॉप लॉस म्हणजे 90 पॉईंटचं जर तुमचं टार्गेट येते तर 1:3चा रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्हाला मिळत आहे. फक्त त्यावेळेस तुम्हाला ते ऑप्शनची ॲडजस्टमेंट थोडीफार जमली पाहिजे. एक्स्ट्रा अजूनही काही करण्याचा प्रयत्न करू नका किंवा आता मार्केट वरतीच जाईल असंही काही नाही आहे. फक्त सपोर्ट घेतला आहे आणि आता जोपर्यंत या सपोर्टच्या वरती आहोत ना, तोपर्यंत आपण थोडं बाय साईडचे म्हणजे बुलिश ट्रेड घेण्याचाच प्रयत्न करायचा आहे. जर एखादा फॉल येतोय सोडून द्या, इथपर्यंत सोडून दिल्याने काही हरकत नाही आहे. एवढा मोठा फॉल आपण पाहिलेला आहे, थोडा वेळ सस्टेन करू शकतो मार्केट, पुन्हा एक डाऊन साईड येईल आणि मग एवढं हातून मिस झाले तरी चालेल, पण त्यानंतर ही जी मोठी मुवमेंट आहे ना ती कॅच करता येईल, त्याच्यासाठी प्रिपेअर राहायचं आहे. म्हणून या छोट्या मोठ्या मुवमेंटसाठी आता विचार करू नका. इथून जोपर्यंत वरती जाते आपण बुलिश साईडचा फक्त स्टॉप लॉसने ट्रेड प्लॅन करायचा आहे. उद्या सेन्सेक्समध्ये एक संधी मिळू शकते, कारण काय उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. सेन्सेक्ससाठी फक्त लेवल मार्क करून देतोय इथे या पद्धतीने, म्हणजे 75,750च्या खाली जर मार्केट जाते कोणत्याही कंडिशनमध्ये तर तुम्ही डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. फक्त 750 पर्यंत एक काय करा, बाय ऑन डिप्स ही जी स्ट्रॅटेजी आहे ना ती वापरायची. लगेच एका दिवसामध्ये आपण बुलिश झालो का बाय ऑन डिप्स वापरायला नाही, पण उद्या एक्सपायरी आहे म्हणून स्पेशली फक्त सेन्सेक्ससाठी तुम्ही इथे ही स्ट्रॅटेजी यूज करू शकता. इथे कुठेही एखादं बुलिश फॉर्मेशन बनते, बाईंगचं ट्रेड इनिशिएट करा. जर याच्या खाली मार्केट 750-700 ब्रेक होते तर मग पुन्हा 75,500 आहे, 75,300 आहे आणि अगदी 75,000 सुद्धा टेस्ट करायला मार्केट सेन्सेक्स कास करून जाताना पाहायला मिळेल. वरती 76,100 ब्रेक होते ना तर एक चांगली अपसाईड आपल्याला पाहायला मिळू शकते. मग ती तुम्हाला सुरुवातीला घेऊन जाऊ शकते 76,350-400 आणि ॲक्च्युअल जी मुवमेंट आहे ती तुम्हाला 350-400 ब्रेक झाल्याच्या नंतर पाहायला मिळेल. मग ती एक्सपायरी मुवमेंट तुम्हाला अजून 200 ते 300 पॉईंट देऊन जाऊ शकते किंवा कदाचित त्याहीपेक्षा जास्त मिळेल, परंतु आपण जे छोटं टार्गेट घेऊन चालू ते 200 ते 300 पॉईंटचं असू शकतं. हे आहे सेन्सेक्स एक्सपायरीसाठीचा ट्रेड आहे. आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं, बँक निफ्टी बऱ्यापैकी आहे आणि आज जर तुम्ही HDFC बँकमध्ये जे काही फॉर्मेशन बनते ना ते खूप चांगलं आहे. निफ्टीमध्ये जरी क्लिअर कट ट्रेड मिळालं नव्हतं ना, बँक निफ्टीमध्ये एक चांगली संधी होती. दोन्ही सुरुवातीला आपण काय डिस्कस केलं होतं, जर 48,750 ब्रेक होते तर एक 50% क्वांटिटीने तुम्ही ट्रेड ट्राय करा आणि त्याचं जे टार्गेट आहे ते 48,500 आहे. जर हा ट्रेड बनला असेल तर इथे तुम्हाला छोटा मोठा प्रॉफिट झाला असेल. किंवा दुसरं जे डिस्कस केलेलं होतं की 750ला कोणतंही एक बुलिश फॉर्मेशन बनतं आहे, मग मार्केट वरून खाली येताना असू दे किंवा वरती जाताना, आणि इथे एक चांगलं डबल बॉटम फॉर्मेशन आपल्याला बनताना पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर एक चांगली मोठी मुवमेंट आपण पाहिलेली आहे. म्हणजे 48,700 ते अगदी 49,300 पर्यंतचा प्रवास, म्हणजे 500 ते 600 पॉईंट अगदी आरामात इथे मिळालेले आहेत. अगदी ब्रेकआउटला जरी केलं असलं तरी 400 ते 450 पॉईंटची मुवमेंट आपल्याला बँक निफ्टीमध्ये मिळालेली आहे. जर तुम्ही ट्रेड केला असेल तर चांगली संधी इथे मिळाली. आता उद्या काय करू शकता, थोडं सेफर साईड, कारण का बाकीच्या बँक तेवढ्या पॉझिटिव्ह नाही आहेत. HDFC बँक नक्कीच आहे, परंतु बाकीच्या बँक अजून तेवढ्या नाही आहेत. म्हणून सेफर साईड आपण काय करू शकतो, 49,500 एकदा ब्रेक होऊ द्यात, 49,500 एकदा ब्रेक होऊ द्यात आणि 49,000 ही जी लेवल आहे सायकोलॉजिकल तिथपर्यंत बाय ऑन डिप्सची स्ट्रॅटेजी यूज करू शकता. 49,000 ब्रेक झाल्याच्या नंतर 50% क्वांटिटीने तुम्ही ट्राय करू शकता. 49,000 ब्रेक झाल्याच्या नंतर 50% क्वांटिटीने ट्राय करू शकता. 49,800 आहे, 650-700 आहे आणि आजचा जो काही लो लागलेला आहे 500 इथपर्यंत टार्गेट तुम्ही प्लॅन करू शकता. हे थोडं रिस्क असेल, स्टॉप लॉस ट्रेल करत राहायचं आहे. वरती 49,500च्या वरती मग 49,750 आहे आणि 49,930 या दोन टार्गेटसाठी तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. पण हे जे वरचे 200 पॉईंट आहेत ना तिथे थोडं सावध ट्रेड करा. जर मार्केट फ्लॅट ओपन किंवा थोडंफार गॅप ओपन इथे सस्टेन करून 450 जरी ब्रेक करते, एखादं फॉर्मेशन बनते तर 500 450ला ट्राय करू शकता. पण तोपर्यंत थोडं सावध प्लॅनिंग करायचं आहे. त्याबरोबरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. टिप ट्रेड.